ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 10. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. श्लोक 1. श्री भगवानुवाच. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः. यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. शब्दार्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, माझे म्हणणे ऐक, जे मी तुझ्या हितासाठी सांगणार आहे. भावार्थ. कृष्ण पांडवांच्या बाजूने का उभा राहिला? कृष्णाने अर्जुनाचे सारथ्य का केले? यशासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या? आयुष्यात नक्की कशाला महत्त्व द्यायला हवे? देव म्हणजे नक्की काय? आपण आयुष्यभर कशाच्या शोधात असतो? आपण असमाधानी का असतो? आपली द्विधा मनस्थिती का होते? या सगळ्याची उत्तरे म्हणजे 10वा अध्याय. गीता बरेचदा एखाद्या महालासारखी आहे. एकामागून एक दालने उलगडत जातात. पुढे जाताना मागच्याचा विसर कृष्ण पडू देत नाही. काय करावे, कसे करावे, का करावे हे सांगत जातो. गीता समजायला अवघड आहे आणि तिची व्याप्तीही मोठी आहे, पण म्हणून ती टाळून चालणार नाही. ट्राय अँड ट्राय टिल यू सक्सीड. आपले आयुष्यही असेच असते. अवघड आहे म्हणून प्रयत्न सोडून चालत नाहीत. कृष्णासारखा मार्गदर्शक असेल तर जीवनाचा अर्थ उलगडतो. आपण एखादे ठिकाण बघायला जातो. तिथे असलेली रचना समजून घेण्यासाठी बरोबर माहितगार नसेल तर आपण नुसते बघतो. तिथल्या कलाकृतीतील अर्थ सांगितल्यावर कळतो. लाल महाल बघताना शिवरायांचे चरित्र माहीत असेल तर भारावून जायला होते. शाहिस्तेखानाची बोटे कापली ती जागा बघताना ज्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला आहे त्यांचे हात शिवशिवतात. ज्यांनी शिवाजी राजे एका धड्यात वाचले आहेत त्यांची छाती अभिमानाने भरून येत नाही. प्रत्येक घटनेमागे काहीतरी अर्थ असतो. भूतकाळातून प्रेरणा मिळते आणि वर्तमान काळात संधी असते. संधीचे सोने केले तर भविष्यातील भूतकाळ चांगला होतो. बी जमिनीत झाकून ठेवले तर त्याचा वृक्ष होतो. दगडावर टाकले तर वाया जाते. तसेच अनावश्यक बोलून वेळ आणि शक्ती वाया जाते. आपले शिक्षक आपल्या भिरभिरणाऱ्या मनाला स्थिर करतात. गप्प बसायला सांगून बुद्धी अभ्यासाकडे वळवतात. मन स्थिर असेल तर शाळा संपली तरी आपण आयुष्यभर शिकत राहतो. कृष्णाने गीता अर्जुनाला सांगितली कारण त्याच्याकडे निर्व्याज मन आणि प्रयत्नात सातत्य होते. ज्ञानदानही सत्पात्री असावे. दुरुपयोग करेल त्याला ज्ञान देऊ नये. अर्जुनाच्या हाती ज्ञान सुरक्षित राहील आणि त्याचा योग्य उपयोग होईल याची खात्री होती. सांगणारा आणि ऐकणाराही तितकाच हुशार हवा. ज्ञान हे ज्याला आवड आहे त्यालाच सांगायला हवे. ते समजून घ्यायची तयारी हवी. ज्याला अरुची असेल त्याला ज्ञान देऊन उपयोग होत नाही. श्लोक 2 आणि 3. न मे विदुःसुरगणाः प्रभवन् न महर्षयः. अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. यो मां जमनादीच वेत्ति लोकमहेश्वरम्. असम्मूढः समर्थ्येषु सर्वपापैः प्रमुच्यते. शब्दार्थ. माझे लीलेने प्रकट होणे ना देव जाणतात ना महर्षी. कारण मी सर्व प्रकारे देवांचे आणि महर्षींचे आदिकारण आहे. जो मला वास्तविक जन्मरहित अनादी आणि लोकांचा महान ईश्वर असे तत्वतः जाणतो तो मनुष्यात ज्ञानी असणारा सर्व पापांपासून मुक्त होतो. भावार्थ. ही पृथ्वी कशी निर्माण झाली हे सर्व जाणतात, पण या सृष्टीला निर्माण करणारा कसा निर्माण झाला हे कोणाला माहीत नाही. कारण सर्वांची निर्मिती त्या निर्मात्याने केली आहे. त्यामुळे त्याची उत्पत्ती कोणाला ज्ञात नाही. म्हणून त्याला अनादी अनंत म्हटले जाते. तो म्हटला तर सूक्ष्म आहे, म्हटला तर त्याचा विस्तार कोणालाही ठाऊक नाही. तो निर्गुण निराकार आहे.
प्रत्येक चांगल्या गोष्टीत काहीतरी वाईट असते आणि वाईट गोष्टीत चांगले असते हे ज्याला समजते तो ज्ञानी. एखाद्या प्रसंगाला चांगले किंवा वाईट न मानता त्याला अलिप्तपणे बघतो तो ज्ञानी. चैतन्याशी एकरूप होऊन जगतो तो ज्ञानी. ज्याला खरे ज्ञान झाले तो सदा आनंदी असतो. स्वतःकडे त्रयस्थपणे बघतो. एखादी गोष्ट आपल्याला प्रतिकूल असते पण दुसऱ्या कोणाला तरी अनुकूल असते. सामन्यात एखादा संघ जिंकतो आणि दुसरा हरतो. हे जग एक खेळच आहे. हार जीत असतेच. खेळण्यातला आनंद घेता यायला हवा. खिलाडू वृत्ती हवी. मनाने कधीही हरू नये. जिंकलो तरी आपण सर्वस्वी कारणीभूत नसतो. हरलो तरी त्यालाही आपण जबाबदार नसतो. सामन्यात हरलो तर बिघडत नाही. नात्यात हरू नये. श्लोक 4 आणि 5. बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं च भयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपो ज्ञानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः. शब्दार्थ. निर्णय शक्ती, यथार्थ ज्ञान, असम्मूढता, क्षमा, सत्य, इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, सुख-दुःख, उत्पत्ती प्रलय, भय अभय, कीर्ती अपकीर्ती, अहिंसा, समता, संतोष, तप, ज्ञान असे हे भूतांचे अनेक प्रकारचे भाव माझ्यापासूनच होतात. भावार्थ. माणसाला उत्तरासाठी पुरावा हवा असतो. त्याच्या डोळ्यांना कानांना समजेल ते बुद्धी मानत नाही. म्हणजे काय? या एका प्रश्नाने तो अस्वस्थ असतो. देव म्हटलं की दानव आठवतो. ते चैतन्य एकच आहे हे त्याचे मन मानत नाही. कल्याणकारी देव आणि विनाशकारी असुर, एक चांगला एक वाईट अशी माणसाची समजूत असते. चैतन्याचीच ही 2 रूपे आहेत हे पटत नाही. यश, प्रसिद्धी, श्रीमंती मिळते तेव्हा भावना, प्रेम, आपुलकी, विश्वास हरवण्याची जास्त चिंता असते. अपयश आले तर फक्त आत्मविश्वास सांभाळायला लागतो. बाकीच्या गोष्टी परिस्थिती शिकवते आणि आपल्याला कणखर करते. गमावण्यासारखे फारसे नसते त्यामुळे सांभाळण्याची चिंता नसते. कोणत्याही प्रसंगाकडे असे बघावे. सुख देतो तो देव आणि दुःख देतो तो सैतान असे नसते. एखादी घटना घडते. चूक बरोबर, चांगले वाईट आपण ठरवतो. शक्तीचा चांगला वाईट उपयोग माणूस करतो. काही औषधे वेदनाशामक असतात. त्यांचा नशेसाठी दुरुपयोग माणूस करतो. प्रमाणात असणे चांगलं, गरजेपेक्षा जास्त असणे विषासमान ठरते. त्याचा त्रास होतो. मग ती शिस्त असो, पैसा असो, चांगुलपणा असो, सर्व प्रमाणात असावे. सौंदर्य, हुशारी, यश, प्रसिद्धी, गर्दी, एकांत, भूक, झोप, कष्ट सगळे माफक असावे. अति सर्वत्र वर्जयेत. रावणाला, कंसाला मारणे त्यांच्या अनिर्बंध सत्तेमुळे आवश्यक झाले. त्यांच्या शक्तीचा दुरुपयोग त्यांच्या नाशाला कारणीभूत ठरला. तेही हुशार होते, शूर होते, कुटुंबवत्सल होते, पण त्यांची लालसा, अतिविलासी वृत्ती त्यांना रसातळाला घेऊन गेली. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.